नमस्कार विद्यार्थी मित्र. इयत्ता 12वीचे आपलं जे काही भूगोलाचं पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, तर या पुस्तकाचं जे स्ट्रक्चर आहे, त्याची जी काही मांडणी आहे, त्या मांडणीकडे जर तुम्ही बघितलं, तर आपल्याला अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं, तर आपल्याला मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल या भूगोलाच्या ज्या काही शाखा आहेत, त्या शाखेमध्ये इथे जो आपल्याला अभ्यास करायचा आहे, तो मानवाशी निगडीत स्वरूपामध्ये 12वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं, तर या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे जे काही रस्ते आहेत, तर त्या रस्त्यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. त्या पुस्तकाचा जर तुम्ही वरचं पेज बघितलं, त्या पेजवर आपल्या या पुस्तकामध्ये काय काय माहिती आहे, याची सर्व जे काही माहिती आहे, तर त्या माहितीचं छायाचित्रांकन जे काय तर त्या वरच्या पेजमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. मग यामध्ये जर तुम्ही आपण बघितलं, तर शहरी जो काही भाग आहे, तर या शहरी भागाचा इथे समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं, तर लोहमार्गाची जी काही रचना आहे, तर ती रचना केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं, तर इलेक्ट्रिकची टॉवर लाईन जी काय तर ती टॉवर लाईन गेलेली आपल्याला दिसून येते. आणि इकडच्या बाजूला जर तुम्ही बघितलं, तर बघा इथे या पवन चक्क्यांची छायाचित्र दाखवलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर इथे जर तुम्ही आपण बघितलं, तर औद्योगिकीकरण की जे काही कारखाने आहेत, तर या कारखान्यांचा जो काही समावेश आहे, तर तो समावेश तिथे केलेला आपल्याला दिसून येतो. आणि इकडच्या बाजूला जर तुम्ही आपण बघितलं, तर इथे बघा हा किनारपट्टीयुक्त प्रदेश आहे. या किनारपट्टीयुक्त प्रदेशामध्ये लोक जे काही बीचवर जातात, त्या बीचवरची जी काही माहिती आहे, तर ती माहिती या ठिकाणी जे काय तर संकलित केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर राष्ट्रीय स्वरूपाचे महामार्ग असतील, या महामार्गांचे जे काही छायाचित्रण आहे, हे छायाचित्रण तिथे केलेलं आहे. विविध प्रकारचे जे काही पर्वत आहे, मग ते बर्फाच्छादित स्वरूपाचा असेल, तर तो पांढऱ्या रंगाने दाखवलेला आहे. हिरव्या रंगाने आच्छादलेल्या स्वरूपाचा असेल, तर घनदाट अशा प्रकारचा जो काही अरण्यमय प्रदेश आहे, तर त्या अरण्यमय प्रदेशाचा त्या ठिकाणी समावेश होताना आपल्याला दिसून येतो. मग असे विविध स्वरूपामध्ये असे जे काही स्ट्रक्चर दिलेले आहे, की इथे सरोवराची निर्मिती केलेली आहे, विविध स्वरूपामध्ये उद्योगधंद्यांचं स्थानिकीकरण आहे, वनांवर आधारित स्वरूपाचे जे काही उद्योग व्यवसाय आहेत, या व्यवसायांचा देखील जो काही समावेश आहे, तो समावेश या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतोय. आणि म्हणून याची जी काही प्रस्तावना आहे ना, या प्रस्तावनेमध्ये याचा जो काही समावेश आहे, तर तो समावेश इथे झालेला आपल्याला दिसून येतो, की विविध प्रकारचे जे काही घटक आहेत, त्या घटकांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर त्यामध्ये असणारी जी काही प्रकरण आहेत, आज तुम्ही आपण जर बघितली, तर या प्रकरणांमध्ये पहिलाच आपल्याला दिलेले बघा लोकसंख्या आणि मानवी भूगोलाचा जो काही अभ्यास आहे, तर तो अभ्यास आपलं 12वीचं जे काही पुस्तक आहे, तर या पुस्तकामध्ये दिलंय. मग मानव विविध प्रकारचे जे व्यवसाय करतो, त्या व्यवसायाशी निगडीत स्वरूपाचा जो काही भाग आहे, तो भाग या पुस्तकाचं जे काही पहिलं पान आहे, या पहिल्या पानावर दाखवलेलं आपल्याला दिसतो. मग त्यामध्ये विविध प्रकारची जी काही रंगसंगती आहे, ती रंगसंगती विविध प्रकारचा वनांचा प्रदेश असेल, अरण्यांचा प्रदेश असेल, त्यानंतर महासागरीय स्वरूपाचा प्रदेश असेल, त्यामध्ये याचा जो काही समावेश आहे, तर तो समावेश सर्वसामान्यपणे जर तुम्ही आपण बघितला, तर त्याचा या ठिकाणी जो काही उल्लेख आहे, तर तो उल्लेख आपलं जे काही 12वीचं पुस्तक आहे नवीन अभ्यासक्रमाचं, त्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा पुढचा एक महत्वपूर्ण प्रकारचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे, तो म्हणजे सर्वसामान्यपणे जर तुम्ही आपण बघितलं, तर आपलं जे काही भूगोल आहे, या भूगोलामध्ये सर्वसामान्यपणे जर तुम्ही आपण बघितलं, तर यामध्ये महत्वपूर्ण प्रकारे की भूगोलाच्या 2 शाखा पाडलेल्या आपल्याला दिसून येतात. यामध्ये पहिली जी काही शाखा आहे, तर बघा प्राकृतिक भूगोलाची शाखा आहे. ही पहिली महत्वपूर्ण प्रकारे जर बघितली, तर ही प्राकृतिक भूगोलाची शाखा आहे. इकडे जर बघितली, तर ही मानवी भूगोलाची शाखा आहे. प्राकृतिक जी काही भूगोलाची शाखा आहे, या प्राकृतिक भूगोलाच्या शाखेमध्ये सर्वात पहिले महत्वपूर्ण प्रकारे जर बघितलं, तर खगोलशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. आता खगोलशास्त्रामध्ये काय अभ्यास आहे, तर विविध प्रकारचे जे काही ग्रहगोल आहेत, तारे आहेत, यांचा जो काही अभ्यास आहे ना, तो अभ्यास सर्वसामान्यपणे जे काही खगोलशास्त्र आहे, या खगोलशास्त्रामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. दुसरा जो काही महत्वपूर्ण प्रकारची प्राकृतिक भूगोलाची जी काही शाखा आहे ना, हवामानशास्त्र. या हवामानशास्त्र शाखेमध्ये हवामान विषयक मग आज 3 जे काही कटिबंध आहे, मग यामध्ये उष्ण कटिबंध असेल, समशीतोष्ण कटिबंध असेल, शीत कटिबंध असेल. या 3 कटिबंधामध्ये होणारा जो काही हवामानाचा बदल आहे, या हवामानाच्या बदलाच्या संदर्भातील जो काही भाग आहे, याचा जो काही अभ्यास आहे, तर तो अभ्यास सर्वसामान्यपणे आपली जी काही दुसरी महत्वपूर्ण प्रकारची जी काही शाखा आहे, हवामानशास्त्र शाखा, या हवामानशास्त्र शाखेमध्ये प्रामुख्याने होताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सर्वसामान्यपणे जर तुम्ही आपण बघितलं, की आज हे जे काही हवामानशास्त्र आहे, या हवामानशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितला, तर या हवामानशास्त्रामध्ये याचा जो काही उल्लेख आहे, तर तो उल्लेख होताना आपल्याला दिसून येतो.
तिसरा महत्वपूर्ण प्रकारची जी काही प्राकृतिक भूगोलाची शाखा आहे बघा, भूरूपशास्त्र. या भूरूपशास्त्रामध्ये जमिनीचा जो काही घडामोडी आहेत, मग यामध्ये पर्वत असेल, पठार असेल, दऱ्याखोऱ्यांनी व्याप्त स्वरूपाचा भाग असेल, विविध प्रकारचे जे काही प्राकृतिक दृष्टिकोनातून, पर्यावरणीय दृष्टिकोनातून होणारे जे काही बदल आहेत, या बदलांचा जो काही अभ्यास आहे, तर तो अभ्यास जे काही भूरूपशास्त्र आहे, तर या भूरूपशास्त्रामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. आणि त्यानंतरचं महत्वपूर्ण प्रकारे जर तुम्ही आपण बघितलं, पुढचं एक आहे बघा, भूस्तर शास्त्र, की जमिनीचा वरचा जो काही स्तर आहे, या स्तरावर आज आपण पर्वत, पठार, मैदान, दऱ्याखोऱ्या आणि नद्यांनी व्याप्त स्वरूपाचा जो काही भाग आहे, याचा अभ्यास भूस्तर शास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर पुढची एक शाखा आहे बघा, 5वी, ती म्हणजे भूगर्भशास्त्र. जमिनीच्या आतमध्ये असणारे जे काही थर आहेत, मग त्यामध्ये शिलावरण असेल, गाभा असेल, प्रावरण असेल, हे विविध प्रकारचे जे काही थर आहेत, त्याचे असणारे उपथर असतील, या उपथरांचा जो काही अभ्यास आहे, तर तो अभ्यास सर्वसामान्यपणे भूगर्भ जे काही शास्त्र आहे, तर या शास्त्रामध्ये केला जातो. मग त्या अंतर्गत भूगर्भाच्या अंतर्गत भागामध्ये असणारे विविध प्रकारचे घटक कोणकोणते आहेत, रासायनिक द्रव पदार्थ कोणकोणते आहेत, त्या रासायनिक द्रव पदार्था अंतर्गत अंतर्गत भागामध्ये होणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत, या घडामोडींचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो, त्याला भूगर्भशास्त्र असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची एक महत्वपूर्ण प्रकारची प्राकृतिक भूगोलाची एक शाखा आहे बघा, सागरशास्त्र नावाची. आज जगातील विविध प्रकारचे जे काही देश आहेत, त्या देशांना नाही, परंतु ठराविक अशा प्रकारचे काही देश आहेत. उदाहरणार्थ द्यायचं झालं, उत्तर अमेरिका खंड आहे, दक्षिण अमेरिका खंड आहे, युरोप खंड आहे, आफ्रिका खंड आहे, आशिया खंड आहे आणि ऑस्ट्रेलिया खंड आहे. हे जे काही 6 खंड आहेत ना, या 6 खंडाच्या ठराविक प्रदेशामध्ये आज समुद्र किनारपट्टी लावलेली आहे. मग त्या सागराच्या तळभागावर विविध प्रकारचे प्राणी मात्रा असेल, विविध प्रकारचे जलचर प्राणी असेल, जलचर स्वरूपाच्या वनस्पती असेल, यांचा जो काही अभ्यास आहे, तर तो अभ्यास सागरशास्त्र नावाचं जे काही भूगोल आहे, या सागरशास्त्र नावाच्या भूगोलामध्ये होताना आपल्याला दिसतो. मग ती जी काही शाखा आहे ना, या प्राकृतिक भूगोलाच्या या शाखा आहेत. या शाखेंचा या ठिकाणी जो काय अभ्यास आहे, तर तो अभ्यास केला जातो. आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही आपण बघितलं, तर मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल यांचा जो काही सहसंबंध आहे, तर तो अतिशय घनिष्ठ स्वरूपाचा आहे. अतिशय एकमेकावर डिपेंड स्वरूपामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसून येत आहे. मग यामध्ये जर तुम्ही आपण बघितलं, तर मानवी भूगोलाच्या ज्या काही शाखा आहेत ना, त्यांचा समावेश बघा. पहिली शाखा आहे लोकसंख्या भूगोल. लोकसंख्या भूगोलामध्ये जगातल्या विविध प्रकारची जी काही लोकसंख्या आहेत, मग त्यामध्ये लोकसंख्या अंतर्गत वाढ आहे की कमी आहे, जन्मदर, मृत्यूदर, ढोबळमानाचा जन्मदर कसा आहे, ढोबळमानाचा मृत्यूदर कसा आहे, याचा जो काही अभ्यास आहे, तर तो अभ्यास लोकसंख्या जे काही भूगोल आहे, तर या भूगोलामध्ये केला जातो. मग त्यामध्ये फक्त जन्मदर आणि मृत्यूदर याचाच अभ्यास केला जात नाही. व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा जो काही कालखंड आहे, या कालखंडानुसार जी काही वयोरचना आहे, या वयोरचनेचा देखील जो काही अभ्यास आहे, तर तो अभ्यास यामध्ये केला जातो लोकसंख्या भूगोलामध्ये. त्याचबरोबर लोकसंख्येची घनता असेल, एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये लोकसंख्या कमी जास्त का होते, मग ती घनता, त्या ठिकाणची त्या प्रदेशाचं एकूण क्षेत्रफळ कसं आहे, त्या प्रदेशातील एकूण लोकसंख्या किती आहे, व त्यावर आधारित स्वरूपामध्ये त्याची घनता देखील काढली जाते. आणि त्याचा जो काही अभ्यास आहे ना, तो अभ्यास आपली लोकसंख्या जे काही भूगोल आहे, तर या भूगोलामध्ये होताना दिसून येतो. त्यानंतरचा पुढचा एक महत्वपूर्ण प्रकारचा आहे आर्थिक भूगोल, जो पैशाशी निगडित आहे, व्यवहाराशी निगडित आहे. या आर्थिक भूगोलामध्ये जर बघितलं, कुठल्याही प्रकारची जी काही वस्तू असेल, त्या वस्तूला मूल्य प्राप्त करून देण्याचं काम ज्या माध्यमातून केलं जातं, त्याला आपण आर्थिक घटक असं म्हटलं. मग आज कुठल्याही प्रकारची वस्तू असेल, आपण दुकानात गेल्यानंतर ती वस्तू खरेदी करतो, घेताना आपण त्याला सहज म्हणतो याची किंमत किती आहे. तो आपल्याला किंमत सांगतो, आपण त्या पद्धतीने त्याला पैसे देतो आणि त्या पैशाच्या बदल्यामध्ये ती वस्तू घेतो. त्याचा जो काही समावेश आहे, तर तो आर्थिक भूगोलात आहे. मग एखादा उद्योगधंदा आपल्याला स्थापन करायचा असेल, त्या उद्योगधंद्यासाठी आपल्याला जे काय तर भाग भांडवलाची गरज असते. मग भांडवल हा जो काही घटक आहे, तर तो भांडवल हा घटक सर्वसामान्यपणे आर्थिक जो काही भूगोल आहे, या आर्थिक भूगोलाशी निगडित स्वरूपामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा पुढचा एक महत्वपूर्ण प्रकारचा आहे बघा, की व्यापारी भूगोल. या व्यापारी भूगोलामध्ये जर तुम्ही आपण बघितलं, तर व्यापाराच्या उद्देशानेच त्याच्याशी निगडित स्वरूपाचा भाग आहे, की जगातले विविध प्रकारचे जे काही देश आहेत, त्या देशांमध्ये व्यापार कशा पद्धतीने होतो, त्या व्यापाराअंतर्गत दृष्टिकोनातून, की त्या व्यापाराअंतर्गत देशांतर्गत व्यापार असेल, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा व्यापार असेल, याचा जो काही अभ्यास आहे, तर तो अभ्यास जो काही व्यापारी भूगोल आहे, तर या व्यापारी भूगोलामध्ये होताना दिसून येतो. त्यानंतरचा पुढची एक महत्वाची शाखा आहे बघा मानवी भूगोलाची, ती म्हणजे वस्ती भूगोल.
ज्या वस्ती भूगोलामध्ये वाडीपासून ते वस्तीपर्यंत आणि वस्तीपासून ग्रामीण खेड्यापर्यंत, खेड्यापासून शहरापर्यंत, प्रमहानगरापर्यंत अति महाकाय अशा प्रकारची जी काही मोठी नगर आहेत त्या नगरापर्यंतचा जो काही समावेश आहे तर तो समावेश सर्वसाधारणपणे जर बघितलं तर वस्ती भूगोलामध्ये होताना दिसून येतो. आणि मग या वस्ती भूगोलामध्ये त्याचा समावेश, मग त्या वस्तीची जे काय तर प्रकार कसे आहेत, आज आपण बोलताना सहज म्हणतो की केंद्रित स्वरूपाची वस्ती, अर्ध केंद्रित स्वरूपाची वस्ती, त्यानंतर आपण सहज कधी कधी म्हणतो विखुरलेल्या स्वरूपाची वस्ती, रेषीय स्वरूपाची वस्ती आणि रस्त्यांना समांतर अशा प्रकारची वस्ती, की त्याला आपण सर्वसाधारणपणे याचा एकत्रित जो काय अभ्यास आहे ना तो अभ्यास वस्ती भूगोलामध्ये होताना दिसून येतो. त्यानंतरचा पुढचा एक महत्वपूर्ण प्रकारचा आहे तो म्हणजे पर्यटन भूगोल. आता पर्यटन भूगोल म्हणजे हा फक्त पर्यटनाशी निगडित स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो. प्रेक्षणीय स्थळं असतील, त्यानंतर शैक्षणिक स्थळं असतील, त्याच व्यतिरिक्त जर बघितलं तुम्ही आपण देवालय असतील, विविध प्रकारचे किल्ले असतील, राजे महाराजे यांचे राजवाडे असतील, यांचा जो काही अभ्यास आहे ना, मग समुद्र किनारपट्टी युक्त स्वरूपाचा प्रदेश असेल त्याचा देखील जो काही अभ्यास आहे ना तो अभ्यास पर्यटन जो काही भूगोल आहे तर या पर्यटन भूगोलामध्ये होताना आपल्याला दिसतो. त्यानंतरचा पुढचा एक महत्वपूर्ण प्रकारचा आहे तो म्हणजे वाहतूक भूगोल. आता या वाहतूक भूगोलामध्ये काय की वाहतुकीचे जे काही प्रकार पाडलेले आहेत आपण म्हणतो रस्ते वाहतूक, लोहमार्ग स्वरूपाची वाहतूक, हवाई मार्ग स्वरूपाची वाहतूक, याच्याही पुढे आपण जाऊन म्हणतो की जलमार्ग स्वरूपाची वाहतूक. मग हे जे काही वाहतुकीचे प्रकार आहेत ना हे वाहतुकीचे प्रकार, त्या प्रकारासाठी अनुकूल भौगोलिक परिस्थिती, त्यासाठी प्रतिकूल स्वरूपाची भौगोलिक परिस्थिती, याचा जो काही अभ्यास आहे तर तो अभ्यास वाहतूक भूगोलामध्ये केला जातो. जसं आता आपण समजा लोहमार्ग वाहतूक म्हणतो, मग लोहमार्गाचे 3 प्रकार आहेत, ब्रॉड गेज, मीटर गेज आणि नॅरो गेज. 3 प्रकारचे लोहमार्गाद्वारे वाहतूक होताना दिसून येते. मग त्या मार्गांचा या ठिकाणी समावेश, मग जगामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कशा प्रकारचे महामार्ग आहेत या महामार्गांचा समावेश, कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने त्याची निर्मिती झालेली आहे त्याचाही जो काय अभ्यास आहे तर तो अभ्यास सर्वसामान्यपणे जे काही मानवी भूगोल आहे तर या मानवी भूगोलामध्ये केला जातो. म्हणून भूगोल हा जो काही विषय तर या भूगोलाच्या ज्या काही शाखा आहेत खऱ्या अर्थाने 2 शाखा आहेत, ज्या प्राकृतिक आहे म्हणजे ज्या आपल्या सभोवताली आपल्या डोळ्याला दिसतात, आपल्या डोळ्याने आपण त्यांची पाहणी करू शकतो, मांडणी करू शकतो, त्याला आपण प्राकृतिक भूगोल म्हणतो. मानवी भूगोल की मानव आणि पर्यावरण यांच्यातील जो काही सहसंबंध आहे या सहसंबंधाचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास ज्यामध्ये केला जातो त्याला आपण मानवी भूगोल असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने या मानवी भूगोल आणि प्राकृतिक जो काही भूगोल आहे तर या भूगोलाच्या ज्या काही शाखा आहेत तर या शाखांचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो. त्या अंतर्गत पुढचा एक महत्वपूर्ण प्रकारचा मुद्दा आपल्याला इथे बघायचा आहे तो म्हणजे लोकसंख्येच्या अभ्यासातील महत्वाचे मुद्दे. आपलं पहिलं जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे लोकसंख्या भाग 1. या प्रकरणामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत तर लोकसंख्येची वाढ कशी होते, लोकसंख्या वाढीसाठी आवश्यक स्वरूपाचे घटक कोणते आहेत, त्यानंतर लोकसंख्येचं भूपृष्ठावरील वितरण कशा पद्धतीचं आहे, त्याचबरोबर त्या लोकसंख्येच्या आकृतीबंधांचा जो काय अभ्यास आहे तर तो अभ्यास करणे महत्वपूर्ण प्रकारचं आहे की त्या अभ्यासांचा या ठिकाणी समावेश आहे. त्यानंतर लोकसंख्येचा गुणात्मक आणि संख्यात्मक रचनेचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि प्रदेशाचा विकास याचा देखील जो काही अभ्यास आहे तर तो अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून सर्वसामान्यपणे आपल्याला एक व्याख्या विचारली जाते भूगोलाची. या भूगोलाच्या अभ्यासातील हे महत्वाचे जे काही मुद्दे आहेत तर यामध्ये बघा की भूगोल हे एक असं प्राचीन अशा प्रकारचं शास्त्र आहे की ज्यामध्ये पृथ्वीचं जे काही वर्णन आहे या पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र म्हणजे भूगोल म्हणून त्याला ओळखलं जातं. मग या भूगोलाच्या ज्या काही आपण 2 शाखा बघितल्या ना यामध्ये प्राकृतिक भूगोल आहे, मानवी भूगोल आहे. या 2 महत्वपूर्ण प्रकारच्या ज्या काही शाखा आहेत या शाखेअंतर्गत जर तुम्ही आपण बघितलं तर प्राकृतिक भूगोलामध्ये महत्वपूर्ण प्रकारचं जे काही मृदावरण असेल, त्यानंतर जलावरण असेल, त्यानंतर वातावरण असेल आणि त्यानंतर जैविक स्वरूपाचे जे काही घटक आहेत, अजैविक स्वरूपाचे जे काही घटक आहेत या घटकांचा जो काही अभ्यास आहे तर तो अभ्यास सर्वसामान्यपणे जर तुम्ही आपण बघितला तर प्राकृतिक जो काही भूगोल आहे तर या प्राकृतिक भूगोलामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. मग याच्या ज्या काही विविध प्रकारच्या शाखा आपण बघितल्या, खगोलशास्त्र असेल, भूरूपशास्त्र असेल, त्यानंतर मृदाशास्त्र असेल, हवामानशास्त्र असेल, सागरशास्त्र असेल आणि जैव भूगोल. या जैव भूगोलाचाही सर्वसाधारणपणे जो काही समावेश आहे तर तो समावेश प्राकृतिक जो काही भूगोल आहे तर या भूगोलामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर महत्वपूर्ण प्रकारे तुम्ही आपण बघितला की मानव आणि पर्यावरण
यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा जो काही संबंध आहे, या संबंधामुळे पृथ्वीवर मानवनिर्मित पर्यावरणाची मानवी भूगोल ही एक महत्वपूर्ण प्रकारची आणि वेगळी अशा प्रकारची शाखा निर्माण झाली, की या शाखेचा सुद्धा इथे जो काही समावेश आहे ना, तो लोकसंख्येशी आहे. आता लोकसंख्या मानवामुळे वाढते, लोकसंख्या मानवामुळे कमी होताना दिसून येते. लोकसंख्येमधील बालमृत्यू दर असेल, जन्म मृत्यू दर असेल किंवा जन्मदर आणि मृत्यू दर याच्यातील जो काही बदल आहे, तर तो बदल देखील सर्वसामान्यपणे लोकसंख्या जी काही वाढे, तर या वाढीसाठी कारणीभूत आहे. लोकसंख्या समपातळीत असेल, लोकसंख्या सारख्या स्वरूपामध्ये म्हणजे जन्मदरही सारखाच आहे आणि मृत्यू दरही सारखाच आहे, अशाही प्रकारची परिस्थिती असेल, तर त्या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा दर हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो. तो समसमान स्वरूपात होताना दिसून येतो. आणि जर समजा जन्मदर अधिक आणि मृत्यू दर कमी असेल, तर लोकसंख्या मात्र वाढताना आपल्याला दिसून येते. हे लोकसंख्येचं जे काही वितरण आहे, तर हे वितरण सर्वसामान्यपणे जर तुम्ही आपण बघितलं, तर ते वितरण प्राकृतिक आणि मानवी भूगोलाशी निगडित स्वरूपामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून पृथ्वीवरील जे काही पर्यावरण आहे, तर या पर्यावरणामध्ये जशी विविधता आढळताना दिसून येते, त्याचाही जो काही परिणाम आहे, तर तो परिणाम मानवावर होताना दिसून येतो. आणि म्हणून मानव या पर्यावरणाशी निगडित स्वरूपामध्ये जे काही विविध प्रकारचे घटक आहेत, या घटकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जो काही वापर आहे, तो वापर करून किंवा त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या उपभोग करून मानव आपली जी काही दिनचर्या आहे, ती दिनचर्या करताना दिसून येतो. किंवा आपलं जे काही पारंपरिक पद्धतीचा जो काही व्यवसाय आहे, तो व्यवसाय पर्यावरण आणि सर्वसामान्यपणे म्हणजे मानव आणि पर्यावरण यांच्याशी जो काही सहसंबंध आहे, या सहसंबंधाअंतर्गत आपलं जे काही कार्य आहे, तर ते कार्य करताना दिसून येतो. म्हणून मानवी भूगोलामध्ये मानव हा केंद्रबिंदू मानला गेलेला आहे, की मानव हा केंद्रबिंदू मानला आणि मानवामुळे आज सर्वसामान्यपणे जी काही लोकसंख्या वाढेल, तर ती वाढ होताना दिसून येते. त्या वाढीसाठी आवश्यक स्वरूपाचे घटक, मग या वाढीसाठी आवश्यक स्वरूपाचे घटक त्या त्या प्रदेशातील परिस्थिती कशी आहे, त्या प्रदेशातील वैद्यकीय सुविधा कशा आहेत, अन्नधान्याचा पुरवठा कसा आहे, वाहतूक सुविधांचा विकास कसा आहे, त्यावर आधारित स्वरूपामध्ये जगातील विविध प्रकारचे जे काही देश आहेत, त्या देशांमध्ये लोकसंख्येची जी काही वाढ आहे, तर ती वाढ आपल्याला दिसून येते. त्यानंतर त्या लोकसंख्येचं भूपृष्ठावरील वितरण. आज तुम्ही आपण बोलताना कधी कधी म्हणतो की जगात सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या देशाची आहे, तर चीन देशाची. त्या खालोखाल दुसरा क्रमांक लागतो तो आपल्या भारताचा. पण चीनचं क्षेत्रफळ जर बघितलं, तर क्षेत्रफळ प्रचंड आहे आणि लोकसंख्याही प्रचंड स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येते. भारताचं क्षेत्रफळ मर्यादित आहे, परंतु लोकसंख्या जास्त आहे. मग त्या अंतर्गत बघा की मानव आणि पर्यावरण, की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तिथे लोकसंख्या कमी झालेली आहे, क्षेत्रफळ कमी आहे, लोकसंख्या वाढलेली दिसून येते. म्हणजे भूपृष्ठावरील लोकसंख्येचं जे काही वितरण आहे, ते वितरण आणि त्याच्या आकृतिबंधाचा देखील जो काही अभ्यास आहे, तर तो अभ्यास आपल्याला हे लोकसंख्या जी काही वाढ आणि त्या लोकसंख्या वाढीबरोबर त्या लोकसंख्या वाढीचे घटक, त्या लोकसंख्येचा गुणात्मक आणि संख्यात्मक रचनेचा अभ्यास, की जसं आपण सर्वसामान्यपणे बोलता बोलता कधी कधी म्हणत असतो की दर चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर राहणारे एकूण लोकसंख्या आणि त्या प्रदेशाचं एकूण क्षेत्रफळ याला लोकसंख्येची घनता असं म्हणतात. या घनतेचा गुणात्मक आणि संख्यात्मक जी काही रचना आहे, तर त्या रचनेचा अभ्यास इथे केला जातो. मग भारतातील समजा 29 राज्य आहेत, या 29 राज्यामध्ये कोणत्या राज्यात सर्वात जास्त घनता जास्त आहे, कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता कमी आहे, याचा सारासार जो काय अभ्यास आहे, तर तो अभ्यास लोकसंख्येची गुणात्मक आणि संख्यात्मक जी काही रचना आहे, या रचनेमध्ये त्याचा अभ्यास होताना दिसून येतो. आणि तो अभ्यास आपल्याला हे जे काही प्रकरण आहे, पहिलं प्रकरण, या पहिल्या प्रकरणामध्ये आपण बघतोय की लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि प्रदेशाचा जो काही विकास आहे, तर या प्रदेशाचा विकास देखील सर्वसामान्यपणे त्या प्रदेशातील लोकसंख्येवर अवलंबून असतो. त्या देशाची लोकसंख्या जास्त असेल, त्या प्रदेशाची लोकसंख्या जास्त असेल, तर तिथल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. मग कोणकोणत्या, मग त्या लोकांना अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होताना दिसून येतो, आर्थिक व्यवसायावर त्याचा परिणाम होताना दिसून येतो. लोकसंख्या कमी असेल तर अन्नधान्याचा पुरवठा कमी करावा लागतो. त्या ठिकाणी उद्योगधंद्याच्या दृष्टिकोनातून सर्वांना व्यवसाय उपलब्ध होताना दिसून येतो. मात्र लोकसंख्या जास्त आणि व्यवसाय कमी असेल, तर त्याचा जो काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जो काही परिणाम आहे, तो परिणाम लोकसंख्येच्या अर्थव्यवस्थेवर होताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून त्या प्रदेशाचा जो काही विकास आहे ना, तो विकासही आपल्याला फारसा झालेला दिसून येत नाही. मग तो प्रदेश मागासलेला म्हणून ओळखला जातो. आज याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर बिहार राज्य बघा. बिहारमध्ये उद्योगधंद्याचं स्थानिकीकरण कमी आहे,
उद्योगधंद्याचं स्थानिकीकरण बिहारमध्ये कमी असल्यामुळे आज बिहारचे अनेक लोक UP-MP मधून आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने येतात. कामधंद्याच्या निमित्ताने इथे आलेले आपल्याला दिसून येतात. मग हे लोक ज्यावेळेस इथे काम व्यवसायाच्या निमित्ताने येतात, त्या लोकांचा जर सर्वसामान्यपणे जर आपण बघितलं तर तिथे त्यांच्या राज्यामध्ये उद्योगधंदे नाहीयेत. त्यांच्या राज्यामध्ये पाहिजे त्या पद्धतीने उद्योगधंदे नसल्यामुळे ते लोक आपल्या राज्याकडे लोंढेची लोंढे येताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे हा परिणाम सर्वसामान्यपणे अर्थव्यवस्थेवर होतो. म्हणून ते राज्य आपण बोलताना असं म्हणतो, की हे UP-MP लोक राज्य जे काय तर मागासलेल्या स्वरूपाचे. त्याच्या मागचं कारण की अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. त्या प्रदेशाच्या विकासावर त्याचा जो काही परिणाम आहे, तर तो परिणाम सर्वसामान्यपणे होताना आपल्याला दिसून येतो. हा त्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण प्रकारचा भाग आहे. आणि म्हणून सर्वसाधारणपणे पहिलं जे काही प्रकरण आहे, या पहिल्या प्रकरणामध्ये आपण बघितलं, की सर्वसाधारणपणे की या पहिल्या प्रकरणामधील महत्वपूर्ण प्रकारचे जे काही मुद्दे आहेत, यामध्ये पहिलाच भाग दिलेला आहे बघा, की विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या संख्येस, विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या संख्येस लोकसंख्या असं म्हणतात. आता विशिष्ट प्रदेशामध्ये म्हणजे कोणता? की महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांची लोकसंख्या विशिष्ट प्रदेश झाला. उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या लोकसंख्येस लोकसंख्या असं म्हटलं जातं. व्याख्या सहज आणि सोप्या स्वरूपामध्ये आपल्याला जर स्पष्टीकरण द्यायचे असेल तर तिथे शब्द वापरताना विशिष्ट प्रदेशामध्ये म्हटलं. मग तिथे तुम्ही महाराष्ट्र राज्याचा भाग घेऊ शकतात, आंध्र प्रदेशाचा घेऊ शकतात, तामिळनाडूचा घेऊ शकतात, केरळ जे काही राज्य असेल या केरळ राज्याचाही तिथे तुम्ही समावेश घेऊ शकतात, की विशिष्ट प्रकारचे जे काही राज्य आहेत त्या राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या लोकसंख्येस लोकसंख्या असं म्हटलं जातं. की विशिष्ट प्रदेशामध्ये राहणारे ते लोक, त्या लोकांच्या संख्येत सर्वसामान्यपणे जर तुम्ही आपण बघितलं तर त्याला लोकसंख्या असं म्हटलं जातं. मग यामध्ये बघा की मानव आणि पर्यावरण, दुसरी एक महत्वपूर्ण प्रकारची व्याख्या केलेली आहे बघा, की मानव आणि पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो. मानव आणि जे काही पर्यावरण आहे यांच्यातील आंतरक्रियांचा जो काही अभ्यास आहे, तो अभ्यास मानवी जे काही भूगोल आहे तर या भूगोलामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून त्याचाही जो काही समावेश आहे ना बघा, व्याख्येनुसार जर म्हटलं तर मानव आणि पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो. मानव आणि पर्यावरणाचा संबंध आहे. तुम्ही आपण पर्यावरणामध्ये राहतोय, आकाशात राहत नाही, आपण जमिनीमध्ये राहत नाही, या पर्यावरणामध्ये राहतो. आपल्या सभोवताली असणारं गंधहीन, चवहीन आणि रंगहीन स्वरूपाचं जे आवरण आहे, या आवरणामध्ये आपण राहतो. या आवरणामध्ये आपण विविध प्रकारचे जे काय तर फळ पिकांचा आस्वाद घेतो, विविध प्रकारच्या अन्नधान्य पिकांचा आस्वाद घेतो, विविध प्रकारची जी काही पीक पद्धती आहे या पीक पद्धतींचा जो काय आस्वाद आहे तो आस्वाद आपण घेताना दिसून येतो. म्हणजे मानवाचा आणि पर्यावरणामध्ये आंतरक्रिया अखंडपणे चालू आहे. त्याचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो त्याला आपण मानवी भूगोल असं म्हटलं जातं. मग असं जे काही मानवी भूगोल आहे ना, या मानवाने पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मानव त्यावर अवलंबून आहे आणि पर्यावरणाचा काही समतोल हा मानवाशी निगडित स्वरूपामध्ये, की याचा देखील सर्वसामान्यपणे जो काही समावेश आहे तो समावेश होताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सर्वसामान्यपणे जर बघितलं तर याचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला आपण मानवी भूगोल असं म्हटलं जातं. आणि म्हणून मानवी भूगोलाच्या आणि लोकसंख्या भूगोल या शाखेत लोकसंख्येचा जो काही अभ्यास आहे तर तो अभ्यास केला जातो. म्हणजे मानवी भूगोलाचाही अभ्यास केला जातो. मानवच लोकसंख्या निर्माण करतं. मानवामुळेच आज मुलं-मुली, मानवामुळेच स्त्रिया-पुरुष यांच्यामध्ये असणारी टक्केवारी, यांच्यामध्ये असणारी घनता, यांच्यामध्ये असणारा जन्मदर, यांच्यामध्ये असणारा मृत्यू दर, याचा सारासार जो काही अभ्यास आहे, तर तो अभ्यास सर्वसामान्यपणे आज मानवी आणि लोकसंख्या जो काही भूगोल आहे, या भूगोलामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सर्वसामान्यपणे जर तुम्ही आपण बघितलं तर लोकसंख्या ही एक नैसर्गिक अशा प्रकारची जी काय तर सर्वसामान्यपणे साधन संपत्ती आपल्याला दिसून येते, की लोकसंख्या ही एक नैसर्गिक अशा प्रकारची साधन संपत्ती. या साधन संपत्तीमध्ये मानव आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर, मानवाने काय केलं की आपलं जे काही बुद्धी कौशल्य आहे या बुद्धी कौशल्याच्या जोरावर नैसर्गिक जी काही साधन संपत्ती आहे या साधन संपत्तीचा उपभोग घेऊन किंवा उपयोग करून त्या ठिकाणी त्यातून आर्थिक उत्पादन निर्माण केलेली आहेत. मानवाने सर्वात महत्वपूर्ण प्रकारचा एक भाग काय केलेला आहे की आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर, आज तुम्ही आपण जर बघितलं तर समजा तुम्ही IT इंजिनियर झाला तर तुम्ही कम्प्युटरलाइज असेल किंवा इतर प्रकारचे जे काही छोटे मोठे अशा प्रकारचे जे कंडेन्सर्स असाल
ते बनवण्याचं काम तुम्ही करतात. म्हणजे तुमच्या जवळ ते बुद्धी कौशल्य आहे म्हणून तुम्ही काय केलंय, कॉम्प्युटरचा कोर्स केलाय. विविध प्रकारे आयटी इंजिनियर्स म्हणून तुम्ही निर्माण झालेत. जगातल्या विविध प्रकारचे जे काही देश आहेत त्या देशांमध्ये तुम्ही आपलं काम करताना दिसून येतात. हे कशाच्या बळावर आहे, तर बुद्धी कौशल्याच्या बळावर. आणि बुद्धी कौशल्याच्या जोरावर तुम्ही नैसर्गिक जी काही साधन संपत्ती आहे, या साधन संपत्तीचा उपयोग करून घेत त्यापासून आर्थिक उत्पादन निर्माण करतात. आता समजा एखादा तुमच्यातला शेतकऱ्याचा मुलगा असेल, शेतीमध्ये तो तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीने जे काय आधुनिक तंत्रज्ञान वापरून अधिकाधिक उत्पादन घेऊ शकतो. त्याने ती बुद्धी कौशल्य वापरलेले. तुमच्यातला एखादा फिटर असेल, चांगल्या अशा पद्धतीची गाडी एखादी निर्माण करू शकत असेल, एखाद्या कंपनीला स्ट्रक्चर दिलेलं असेल त्या विशिष्ट वाहनाचं, तर त्याची निर्मिती करू शकतो का, तर तुमचं बुद्धी कौशल्य आहे. समजा मराठीचा एखादा प्राध्यापक असेल, तो कविवर्य असेल, कविता तो लिहित असेल, चांगल्या अशा पद्धतीचे लेख त्या ठिकाणी लिहित असेल, तर त्याचं ते बुद्धी कौशल्याचा वापर करून तो कवी झाला. बुद्धी कौशल्यावर आधारित आहे. आणि म्हणून नैसर्गिक साधन संपत्तीचा सुद्धा बौद्धिक कौशल्यावर, या साधन संपत्तीचा वापर करून मानव आपल्या सभोवताली असणारे जे काही या पर्यावरणामध्ये असणारे विविध प्रकारचे घटक आहेत, या घटकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जो काही उपभोग आहे तो उपभोग घेताना दिसून येतो. आणि त्यातून मानव आपला जो काही विकास आहे तर तो विकास साधताना दिसून येतो. म्हणून राष्ट्राच्या आर्थिक उत्पादनाबरोबरच त्या राष्ट्राचं सार्वभौमत्व, त्यानंतर संरक्षण आणि राष्ट्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी लोकसंख्येला महत्वाचं स्थान निर्माण झालंय. इथे जर तुम्ही बघितलं तर हे बघा, ही लोकसंख्या आहे. या लोकसंख्येची झालेली वाढ आहे. राष्ट्राच्या आर्थिक उत्पादनामध्ये या लोकसंख्येचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाटा निर्माण झालेला आहे. त्यामुळे राष्ट्राचं सार्वभौमत्व सुरक्षित राहिलेलं आहे. राष्ट्राचं संरक्षण केलंय. याच्यातले अनेक जर तुम्ही बघितले तर सैन्य भरतीमध्ये गेलेले असणार, अनेक पोलीस भरतीमध्ये गेलेले असणार, अनेक कारखान्यांमध्ये काम करताना दिसून येतात, अनेक मुलं मुली शेतकऱ्यांचे असतील, शेती व्यवसायामध्ये निगडित व्यवसाय करतात. त्यातून राष्ट्राचा विकास केला जातो, राज्याचा विकास साधला जातो. त्याचबरोबर संरक्षणाच्या दृष्टिकोनातून की राष्ट्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी सुद्धा सर्वसामान्यपणे लोकसंख्या जी काय, तर या लोकसंख्येला महत्वपूर्ण प्रकारचं जे काही स्थान आहे तर ते स्थान या ठिकाणी प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. हा एक महत्वपूर्ण प्रकारचा भाग आहे. आणि त्यानंतरचा महत्वाचा जो काही मुद्दा आहे की सर्वसामान्यपणे जी काही लोकसंख्या आहे, या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही आपण बघितलं तर या लोकसंख्येचं जे काही वितरण आहे, पहिलं जे काही आपलं प्रकरण आहे, या पहिल्या प्रकरणामध्ये सर्वसामान्यपणे जे काही लोकसंख्या आहे तर या लोकसंख्येचे जे काही वितरण आहे, या वितरणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आपण जर बघितलं तर हे वितरण बघा की लोकसंख्येची क्षेत्रीय जी काही विभागणी आहे ती विभागणी म्हणजे लोकसंख्येचं वितरण. क्षेत्रीय विभागणी प्रदेशानुसार, महाराष्ट्र राज्य असेल, आंध्र प्रदेश राज्य असेल, कर्नाटक राज्य असेल, त्या त्या राज्यानुसार त्यांचं जे काही विभाजन आहे, लोकसंख्येचं जे काही वितरण आहे, हे वितरण कशा पद्धतीने झालेलं आहे, त्या वितरणाला क्षेत्रीय विभागणी म्हणजे लोकसंख्येचं वितरण. समजा आता महाराष्ट्र राज्य आहे, या महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या किती आहे, दर चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर राहणाऱ्या लोकांचं प्रमाण किती आहे, त्याचबरोबर लोकसंख्येचं जागतिक वितरण असमान का झाले, जगातल्या सर्व देशांमध्ये लोकसंख्या सारख्या स्वरूपात का नाहीये. आता 2019 ची जी काही आकडेवारी बघा इथे, की या आकडेवारीनुसार जगाची लोकसंख्या जर बघितली 770 कोटी इतकी होती. ही ही लोकसंख्या जर बघितली तर त्या लोकसंख्येनुसार जगामध्ये लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते. गणिती श्रेणीने लोकसंख्या वाढते, 2चे 4, 4चे 8 या पद्धतीने. मात्र मृत्यू दर जो काय, तर या मृत्यू दरामध्ये मात्र घट झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्या मागचं एक कारण म्हणजे की जगातील विविध प्रकारचे जे काही देश आहेत त्या देशांमध्ये जर तुम्ही आपण बघितलं तर त्या देशांमध्ये वैद्यकीय स्वरूपाच्या सुविधांमध्ये वाढ झालेली आहे. त्याचबरोबर अन्नधान्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. याच्याही व्यतिरिक्त वाहतूक सुविधांचा विकास झालेला आहे. मग रस्ते वाहतूक असेल, लोहमार्ग स्वरूपाची वाहतूक असेल, या वाहतुकींचा देखील यामध्ये जो काही समावेश आहे तो समावेश झालाय. आणि म्हणून सर्वसाधारणपणे 11 जुलै हा विश्व जनसंख्या दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. हे लोकसंख्येचं जे काही वितरण आहे ना, या वितरणाशी निगडित स्वरूपामध्ये सर्वसामान्यपणे आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल त्याचबरोबर लोकसंख्या यांचा एकत्रितपणे जो काही अभ्यास आहे तर तो अभ्यास आपलं जे काही पहिलं महत्वपूर्ण प्रकारचं प्रकरण आहे लोकसंख्या भूगोल. या लोकसंख्या भूगोलामध्ये याचा जो काही अभ्यास आहे तर तो अभ्यास प्रामुख्याने होताना आपल्याला दिसून येतो.
आणि म्हणून सर्वसामान्यपणे की जगातील लोकसंख्येचं जे काही वितरण आहे हे वितरण देखील विरळ स्वरूपामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. सर्वसामान्यपणे इथे जर तुम्ही आपण बघितलं तर जागतिक दृष्टिकोनातून की विविध स्वरूपामध्ये जर बघितलं खंडांतर्गत लोकसंख्येची किंवा भूमी लोकसंख्येचं वितरण कसं आहे त्याची टक्केवारीमध्ये भाग विचारला गेलाय. खंडांतर्गत स्वरूपाची जी काही भूमी आहे या भूमीचं दिलेलं आहे बघा. तुमच्या पुस्तकातली आकृती क्रमांक 1.1 जर तुम्ही बघितला तर इथे बघा की तिथे प्रश्न म्हटलं गेलेलं आहे बघा की विभाजित वर्तुळाचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्या खालील जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं द्या. इथे जर तुम्ही आपण चांगलं या स्ट्रक्चरचं निरीक्षण केलं या विभाजित वर्तुळाचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर यामध्ये बघा की तुम्हाला दिसेल की या खंडांतर्गत भूमीची टक्केवारी आहे इकडे. हे जगातले महत्वपूर्ण प्रकारे जर बघितले ना हे 7 खंड दाखवलेले आहेत बघा इथे. इकडे जर बघितलं ना तुम्ही लोकसंख्येच्या वितरणाची टक्केवारी दाखवलेली आहे आणि त्या टक्केवारीनुसार एक तुम्ही जर बघितलं असेल ना इथे बघा 6 खंड दाखवलेले आणि एकच खंड इथे दिसत नाहीये बघा जगातील लोकसंख्येच्या टक्केवारीच्या बाबतीत. मग याचं जर तुम्ही रंगसंगतीनुसार जर बघितला पहिला आहे बघा आफ्रिका खंड आहे. या आफ्रिका खंडामध्ये खंडांतर्गत भूमीची टक्केवारी किती आहे 20% दाखवली गेलेली आहे बघा. आफ्रिका जो काही खंड आहे या आफ्रिका खंडामध्ये 20% लोक भूमी आहे या भूमीची टक्केवारी दाखवली म्हणजे 20% भूमी आफ्रिका खंडाच्या वाट्याला गेलेली. त्यानंतर जर दुसरा बघितला असेल तुम्ही बघा अंटार्क्टिका 9% भूमी वाट्याला गेलेली. ज्याला आपण उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव म्हणतो या उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव अंतर्गत इथे सर्वसामान्यपणे जर बघितलं तर अंटार्क्टिका खंड 9% भूमी वाट्याला गेलेली आहे. त्यानंतर बघा हा आपला आशिया खंड आहे बघा इथे जर तुम्ही बघितलं ना 30% भूमी आशिया खंडाच्या वाट्याला गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा महत्वाचा आहे बघा की उत्तर अमेरिका खंड आहे बघा या उत्तर अमेरिका खंडाच्या वाट्याला 16% जी काही भूमी आहे तर ती भूमी गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर महत्वपूर्ण प्रकारे जर बघितलं ही उत्तर अमेरिका झाल्यानंतर पुढचं आहे बघा दक्षिण अमेरिका 12% जी काही भूमी आहे तर ती 12% भूमी दक्षिण अमेरिका खंडाच्या वाट्याला गेलेली दिसून येते आणि 7% जी काही भूमी आहे ती भूमी युरोप जो काही खंड आहे या युरोप खंड ज्याला आपण इंग्लंड म्हणतो या इंग्लंड देशाच्या वाट्याला गेलेली दिसून येते आणि उर्वरित ऑस्ट्रेलिया खंडाच्या वाट्याला 6% भूमी आहे. म्हणजे हे जगातील भूमीची टक्केवारी आहे. खंडांतर्गत दृष्टिकोनातून 7 जे काही खंड आहेत या 7 खंडांमध्ये एकूण क्षेत्रफळानुसार त्यांचं विभाजन केलेलं आहे. त्याच पद्धतीने लोकसंख्या जे काही वितरण आहे तर या वितरणाची सुद्धा टक्केवारी दिलेली आहे बघा की इथे जर तुम्ही आपण बघितलं हा आफ्रिका खंड आहे त्या आफ्रिका खंडामध्ये 17% लोक आहे. त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं की इथे नावच नाहीये बघा. तुमचं जर ऑब्झर्वेशन चांगलं असेल दिसत असेल तुम्हाला योग्य पद्धतीने बघा इथे हा जो आहे ना हा अंटार्क्टिका खंड आहे इथे लोकसंख्याच नाहीये. लोकसंख्येचा इथे जो काही समावेश आहे ना तो समावेश सर्वसाधारणपणे होताना आपल्याला दिसून येत नाही की याचा जो काही उल्लेख आहे तर तो उल्लेख सर्वसाधारणपणे आपल्याला दिसून येतो. जो काही महत्वपूर्ण प्रकारे जर तुम्ही आपण बघितलं त्या दृष्टीने की लोकसंख्या जी काय तर या लोकसंख्या अंतर्गत जर आपण बघितलं वितरणाच्या दृष्टिकोनातून हे वितरण मध्ये आपण बघत होतो बघा की क्षेत्रीय विभाजन याच्या व्याख्या आपण बघितल्यानंतर खंडानुसार त्याचं वितरण कसं आहे या खंडानुसार वितरणाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण प्रकारचा जो काही भाग आहे यामध्ये की विभाजित जे काही वर्तुळ आहे तर या वर्तुळा अंतर्गत लोकसंख्येचं जे काही वितरण आहे ते वितरण कसं दाखवलेलं आहे यामध्ये जर बघितलं आशिया खंड बघा 60% लोकसंख्या राहते. दक्षिण अमेरिका आहे 9% लोकसंख्या राहते. युरोप खंड आहे 8% लोकसंख्या राहते आणि त्यानंतर महत्वपूर्ण प्रकारे जर तुम्ही आपण बघितलं 5% जी काही लोकसंख्या आहे ती 5% लोकसंख्या युरोपमध्ये राहते आणि 1% जी काही लोकसंख्या आहे तर ती ऑस्ट्रेलियामध्ये राहते. असं हे डिवायडेड सर्कल दिलेलं आहे. हे विभाजित वर्तुळ दिलेलं आहे. या विभाजित वर्तुळा अंतर्गत लोकसंख्या आणि भूमी म्हणून इथे सर्वसामान्यपणे आपल्याला बऱ्याच वेळेस विचारलं जातं लोकसंख्येची घनता म्हणजे काय. मग लोकसंख्येची जी काही घनता आहे ती घनता सर्वसामान्यपणे जर तुम्ही आपण बघितली तर लोकसंख्येची जी काही घनता आहे या घनतेअंतर्गत आपल्याला बघायचं आहे की या लोकसंख्ये अंतर्गत लोकसंख्येचं जे काही वितरण आहे हे वितरण कशा पद्धतीने दाखवलेले आहे. मग हे वितरण
देशाची एकूण क्षेत्रफळ आणि देशाची एकूण लोकसंख्या यांचं जे काही गुणोत्तर आहे, या गुणोत्तरालाच लोकसंख्येची घनता असं म्हटलं जातं. या दृष्टिकोनातून हा महत्वपूर्ण प्रकारचा पहिला जो काही आपला व्हिडिओ हा तुमच्या समोर सादर केला आहे. सर्व विद्यार्थ्यांना आपल्या 12वीचा जो काही अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमाच्या ज्या व्हिडिओज आहेत, या व्हिडिओज तुम्ही विद्यार्थ्याने प्रत्येकाने बघत चला. म्हणजे तुम्हाला पुस्तक आहे, पुस्तकातून पण बघा, याच पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि हे व्हिडिओ तुमच्या समोर सादर केले. नमस्कार, धन्यवाद.